बातमी नीट घोटाळ्यासंदर्भातली आहे। नीट घोटाळ्यातील आरोपी पी.व्ही. कुलकर्णींनी स्वतःच्या बांधकामांवर बुलडोझर चालवलेला आहे, तर नगरपालिकेनं ताडक कारवाईचा इशारा दिलेला होता आणि तोडक कारवाईच्या या इशाऱ्यानंतर स्वतः कुलकर्णी यांना आपल्या अवैध बांधकामांवर हातोडा चालवलेला आहे। नियमांचं उल्लंघन करत हे बांधकाम झालं होतं असं निदर्शनास आलं होतं। नीट घोटाळ्यातील आरोपी पी.व्ही. कुलकर्णी याने बीडमध्ये वडिलोपार्जित घर पाडून त्या ठिकाणी टोलेजंग इमारतीचं काम सुरू केलं होतं। नीट घोटाळ्यातून त्याने जी माया कमवली त्यातूनच हे बांधकाम सुरू होतं आणि हे बांधकाम करताना देखील नियमाचे पालन केलं गेलं नसल्याचं समोर आलंय। नीट घोटाळ्याप्रमाणेच कुलकर्णी याने बांधकामात देखील घोटाळा केला होता। रस्त्यापासून जे अंतर सोडायला हवं होतं ते सोडलं नव्हतं आणि नगरपालिकेने याची मोजणी केल्यानंतर हे सत्य यातून समोर आलं होतं। यानुसारच आता नगरपालिकेने या ठिकाणी नोटीस देखील लावली होती आणि या नोटीसच्या माध्यमातून हे बांधकाम पाडलं जाणार असल्याचा इशारा देखील दिला होता। त्यानंतर आता कुलकर्णी याने स्वतःहूनच हे बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे। आपण जर पाहिलं तर हे जे कॉलम आहेत हे रस्त्याच्या बाजूचे ते रस्त्यापासून योग्यरित्या अंतर ठेवून केलेले नव्हते आणि त्यामुळे आता हे सगळं बांधकाम स्वतःहून पाडण्याची वेळ कुलकर्णीवर आली आहे। आणि आपण जर पाहिलं तर अशाच पद्धतीने कुलकर्णीने आणखी कोठे बांधकाम केलं आहे का, त्याची आणखी माया कोठे आहे याची देखील तपासणी करावी आणि अशाच पद्धतीने त्याच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी अशी देखील मागणी येत आहे। नगरपालिकेने कारवाई करण्यापूर्वीच कुलकर्णीने स्वतःच्या घरावर आता बुलडोझर चालवलाय आणि सध्या अटकेत असलेल्या कुलकर्णीच्या विरोधात कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये देखील रोष होता। नगरपालिकेने देखील या सगळ्या गंभीर प्रकरणाची दखल घेत नोटीस दिली होती आणि आता कुलकर्णीच्या घरावर आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे बुलडोझर देखील चालवलं गेलंय आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषीवर कारवाई करावी। तसेच अशा पद्धतीने अनधिकृत बांधकाम करणारे या विकासकांवर देखील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता पुढे येत आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।